गगनब तालुक्यातील असंडोली इथल्या श्री केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रीन स्कूल उपक्रमांतर्गत इको फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती, उंदीर आणि मोदक तयार करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। प्रसिद्ध मूर्तिकार दीपक कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती निर्मितीचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं। गगनब तालुक्यातील असंडोली इथल्या श्री केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रीन स्कूल संकल्पनेअंतर्गत इको फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। पर्यावरण रक्षण आणि शाडू मातीच्या वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। प्रसिद्ध मूर्तिकार दीपक कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचं महत्त्व सांगत माती मळण्यापासून गणेशमूर्तीला आकार देणं, अवयव तयार करणं आणि अंतिम हात फिरवण्यापर्यंतचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मूर्तींसह उंदीर आणि मोदकही तयार केले। प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांमुळे होणारं जलप्रदूषण टाळण्यासाठी नैसर्गिक शाडू माती आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात एकाग्रता, हस्तकला कौशल्य आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण झाली। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं कौतुक केलं। मुख्याध्यापक भैरवनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे धडे देणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक प्रमोद पवार, दीपक गायकवाड, अमृता पाटील, दिलीप पवार, पूनम नाईक, सुप्रीम शिंदे यांच्यासह शालेय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींचं प्रदर्शन भरवण्यात आलं।